नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट. पहाटेचे 3 वाजले. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सगळीकडे लोक झोपले होते. पहाटेचे 3 वाजले होते. मध्ये एक वृद्ध माणूस बसला होता. वय 78 वर्ष. पांढरं धोतर आणि शर्ट. हातात बांबूची टोपली. टोपलीत गरमागरम इडली भरलेल्या. इडली, गरम इडली, 1 रुपया, फक्त 1 रुपया. कोणीच घेत नव्हतं. वर्ष 2026. 1 रुपयात चॉकलेटही मिळत नाही आणि इडली. लोक त्यांना वेडा समजून हसत होते. माझं नाव अरविंद. मी एका इन्फोसिससारख्या IT कंपनीत काम करतो. रात्रीची शिफ्ट संपून घरी जात होतो. AC गाडी, चांगली नोकरी, पण भूक लागली होती. स्टेशनवरील स्टॉलवर इडली 50 रुपयाला मिळत होती. त्या आजोबांकडे लक्ष गेलं. टोपलीत साधारण 100 इडल्या असतील. एकही ग्राहक नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी खाली उतरलो. आजोबा, 1 रुपयाला इडली? तोटा होत नाही का? ते हसले. बाळा, हा तोटा नाही रे, हा नफा आहे. कसा आजोबा? तांदूळ, गॅस सगळ्याचे भाव वाढलेत. 1 इडली किमान 5 रुपयाला तरी पडते आणि तुम्ही 1 रुपयाला कसं काय विकता? ते टोपली बंद करून म्हणाले, एक गोष्ट सांगतो, ऐक. 75 साल होतं. 1975. मी 25 वर्षाचा. रेल्वेत हमाल होतो. महिन्याला 100 रुपये पगार. एक दिवस जोरदार पाऊस. काम नाही, पैसे नाहीत. सलग 3 दिवस उपाशी होतो बघ. स्टेशनच्या बाकावर बेशुद्ध पडलो. तेव्हा एक बाई आली. ती प्लॅटफॉर्मवर इडली विकायची 1 रुपयाला. तिनं मला उचललं, पाणी शिंपडलं, 4 इडल्या खायला दिल्या. पैसे विचारले नाहीत. मी रडलो, म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत. ती म्हणाली, बाळा, मीही एकदा अशीच उपाशी होते. कोणीतरी मला खायला दिलं म्हणून मी व्रत घेतलं. मरेपर्यंत 1 रुपयाला इडली विकणार, जेणेकरून भुकेल्याला अन्न मिळेल. तूही मोठा झालास ना की एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. आजोबांनी डोळं पुसले. ती 95 गेली. शेवटच्या क्षणी माझा हात धरून विचारलं, वचन पाळशील ना रे? मी हो म्हटलं. त्यानंतर मी रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं. चांगले पैसे कमावले. 3 घरं, 2 मुलं, दोघेही युनायटेड स्टेट्समध्ये आहेत. पण 95 पासून आजपर्यंत दररोज पहाटे 3 वाजता 100 इडल्या, 1 रुपया. याच स्टेशनवर 30 वर्ष. माझ्या अंगावर काटा आला. आजोबा, रोज 400 रुपयांचा तोटा आहे हा. महिन्याला 12,000, वर्षाला 1.5 लाख, 30 वर्षात 45 लाख. ते शांतपणे म्हणाले, पैशानं पाहिलं तर तोटा, मनानं पाहिलं तर नफा. 30 वर्षात किती लोकांना खाऊ घातलं असेल? 10 लाख इडल्या, 10 लाख पोटं, 10 लाख आशीर्वाद. त्याची किंमत किती कोटी? इतक्यात एक 12 वर्षांचा मुलगा धावत आला. फाटका शर्ट. आजोबा, आजोबा, इडली. 3 दिवसांपासून काही खाल्लं नाही. आई हॉस्पिटलमध्ये आहे. पैसे नाहीत आजोबा. आजोबांनी 4 इडल्या पानात ठेवल्या, चटणी घातली. हळूहळू खा रे बाळा. तो मुलगा खात होता आणि रडत होता. उद्या आजोबा, उद्या पैसे देतो हां. नको रे बाळा, तू मोठ्या झाल्यावर एखाद्या भुकेल्याला खाऊ घाल. तेवढंच पुरे रे. तीच किंमत. तो मुलगा त्यांच्या पाया पडला. वचन देतो आजोबा,
मीही ना 1 रुपयाला इडली विकेन. मी 1,000 रुपये काढले. आजोबा, कृपया सगळ्या इडल्या मी घेतो. ते हसले. या एका माणसासाठी नाहीत रे, भुकेल्यांसाठी आहेत. तुला भूक लागली असेल ना तर 1 इडली घे, 1 रुपया ठेव, ते पुरे. मी 1 रुपया ठेवला, 1 इडली घेतली. आयुष्यात खाल्लेली सर्वात चविष्ट इडली होती ती. डोळ्यात पाणी आलं. मी विचारलं, तुमच्या मुलांना काही वाटत नाही का हो, पैसे वाया जातात असं? त्यांनी फोन काढला, व्हिडिओ कॉल. मुलगा अमेरिकेत. आप्पा, इडल्या विकल्या? तब्येत कशी आहे? डॉक्टर काय म्हणाले? हां, ठीक आहे रे. आज एक तरुण भेटलाय, गोष्ट ऐकली. त्यांचा मुलगा माझ्याकडे पाहून हसला. सर, धन्यवाद. कृपया माझ्या वडिलांची काळजी घ्या. आम्ही दर महिन्याला 50,000 रुपये पाठवतो इडल्यांसाठी. त्यांची इच्छा म्हणजे आमचं भाग्य, त्यांचं व्रत म्हणजे आमचं व्रत. आजोबा म्हणाले, पाहिलंस, माझी मुलंही वचन पाळत आहेत. मी गेल्यावरी ही टोपली थांबणार नाही रे. 1 रुपयाची इडली थांबणार नाही. आज 2026 आहे. ते आजोबा आता हयात नाहीत. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. जाण्यापूर्वी त्यांनी माझा हात धरून सांगितलं, बाळा, टोपली सांभाळ रे, वचन पाळ हं. आता दररोज पहाटे 3 वाजता त्याच बाकावर चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये मी बसतो. टोपलीभर इडल्या, 1 रुपया. मी नोकरी सोडली नाही, पण रोज 2 तास इडल्यांसाठी देतो. माझ्या कंपनीत 200 कर्मचारी आहेत. प्रत्येकजण महिन्याला 100 रुपये देतात. 1 रुपी इडली ट्रस्ट. तो 12 वर्षांचा मुलगा गणेश आता 12वीत शिकतो. संध्याकाळी येतो आणि मदत करतो. अण्णा, मीही वचन घेतलंय, मोठा झाल्यावर मीही हेच करणार. मित्रांनो, पैसा कमवणं मोठेपण नाही. पैशाचा उपयोग करून पुण्य कमावणं हे खऱ्या अर्थानं मोठेपण आहे. घरात मुलं असतील तर एक छोटा डबा ठेवा, 1 रुपयाची पेटी. दररोज 1 रुपया टाकायला सांगा. महिन्याला 30 होतील. त्या पैशातून एखाद्या भुकेल्याला जेवण द्या. कारण तुमच्यासाठी 30 कदाचित किरकोळ खर्च असेल हो, पण कोणासाठी ते 30 रुपये 30 दिवसांच्या अन्नासारखं असू शकतं. एक संकल्प करा, किमान एका भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या. पैसा जाईल पण पुण्य राहील. टोपली रिकामी होईल पण मन भरून जाईल. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.